नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शाबूचे सांडगे। इकडे आपण अर्धा किलो शाबू घेतलेले आहेत, अर्धा किलोच्या प्रमाणात, आणि 1 किलो बटाट्याचा किस घेतलेला आहे। कच्चे बटाटे किसून घेतलेत किसणीवर चांगल्या पद्धतीने। इकडे आपलं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं अशा पद्धतीने। मीठ ॲड केल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये शाबू आणि आपले बटाट्याचा किस त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तो चांगला एकजीव झाल्यानंतर आपण लगेचच त्याच्या चमच्याने चकत्या पाडून घेणार आहोत आणि आपण पटकन सांडगे घालून घेणार आहोत। हा प्रकार सांडग्यांचा करायला सोपा आणि खायला चविष्ट, कमी वेळात हा पटकन होऊन जातो। मी एकटी असल्यामुळे अर्धा किलो या प्रमाणात घेतलेला आहे बघा। तुम्ही बघू शकता इकडे आपलं मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 उकळ्या आल्यानंतर एक साधारण 5-1 मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण। आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते जिरे भाजून घ्यायचे नाहीत, कच्चेच घ्यायचे। कच्चे घातल्यामुळं त्याला चव छान येते आणि भाजून घातलं तर त्याला उग्र असा वास येतो। त्याच्यामुळं मी जिरे इकडं आपले पापडाचं पीठ हे सांडग्यांचं शिजून झाल्यानंतर लास्टला आपण गॅस बंद केल्यानंतर आपण लगेचच त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते जिरे। तुम्ही बघू शकता इकडे आपले शाबू चांगले शिजलेले आहेत, बटाटेसुद्धा चांगले मिश्रण झालेलं आहे याचं। अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत ते आपले जिरे घातल्यानंतर लगेचच आपण थोडा वेळ 1-2-3 मिनटासाठी ते थंड करत ठेवायचं पीठ आणि आपण लगेचच त्याचे फेण्या घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे चकत्या घालायच्या। तुम्ही बघू शकता इकडे मिश्रण किती दिसायला सुंदर वाटतं। इकडे सगळी तयारी झालेली आहे। मी पटपट असे हे चमच्याच्या साहाय्यानं फेण्या घालून घेते। तुम्ही बघा या पद्धतीनं कमी वेळात पटकन होणारा हा पापडाचा प्रकार आहे। पावसामध्ये उपवासासाठी सुद्धा हा खायला चालतो आणि एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ आज आपण बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता इकडे अशा पद्धतीने आपण याच्या चकत्या पाडून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इकडे आपले पूर्ण सगळे पापड घालून झालेले आहेत हळूहळू। तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये कलरसुद्धा ॲड केलेला आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।